इम्पॉर्टंट राहतील. प्रीपेमेंट कॅपॅसिटी अंडर रिस्क मीन्स रिस्क बेरिंग ॲबिलिटी. ओके. काल मी हे तुम्हाला वाचायला सांगितलेलं होतं. ओनर्स इक्विटी, टेकिंग अप क्रॉप अँड अदर इन्शुरन्स. इथे आपला काल एंड केलेला होता आपल्या कालच्या लेक्चरचा. डेव्हलपिंग मॉरल कॅरेक्टर बद्दल एक उदाहरण सांगितलं होतं तुम्हाला की तुमची ऑनेस्टी, तुमचं सुरुवातीला व्यवस्थित लोन क्लिअर करणं हे तुमच्या पुढच्या एखाद्या प्रॉब्लेमॅटिक लोनला सुद्धा सपोर्टिंग राहू शकतं. ओके. एक्सरसाइज नंबर 12. स्टडी ऑफ प्रायमरी ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. ओके. तर याच्याबद्दल आपलं लेक्चर झालेलं आहे. पाठीमागच्या तुमच्या एक्झामच्या अगोदरच आपलं हे शिकवून झालेलं आहे. बरोबर. प्रायमरी ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी दॅट इज PACCS. तर त्याचे ऑब्जेक्टिव्ह, त्याचे फंक्शन, त्याचे एरिया ऑफ ऑपरेशन किती असतात हे देखील झालेलं आहे. मेंबरशिप झालेली आहे. मॅनेजमेंट 1 man 1 vote हे देखील झालेलं आहे. ओके. सोर्स ऑफ वर्किंग कॅपिटल, त्यांच्याकडे कुठून फंड्स येतात किंवा कुठून त्यांच्याकडे कॅपिटल अवेलेबल होतं ह्याचं देखील झालेलं आहे. रिझर्व फंड्स कुठून ठेवते बँक, डिपॉझिट्स काय, बॉरोइंग्स काय, डिफरन्स कळतात ना ह्याच्यातले डिपॉझिट्स मधला, बॉरोइंग्स मधला. लोन ऑपरेशन्स हे आपलं तुमच्या एक्झामच्या अगोदर झालेलं आहे. रेट ऑफ इंटरेस्ट लक्षात ठेवा. बँक म्हणजे फक्त आणि फक्त रेट ऑफ इंटरेस्टशी रिलेटेड सगळ्या फॅसिलिटीज आहेत. बँक लोन देते कारण त्यांना त्या दिलेल्या लोनच्या अगेन्स्ट रेट ऑफ इंटरेस्ट मिळत असतो. ओके. सो त्याच्यामध्ये त्यांचा ऍक्च्युली प्रॉफिट असतो. आणि त्याच्यावरची असाइनमेंट सुद्धा आहे. प्रिपेअर अ क्रॉप लोन प्रपोजल टू सबमिट टू द PACCS. आता मी परवा पण एक असाइनमेंट दिलेली होती. आता ही पण असाइनमेंट पूर्ण करा. तुमच्या गावामध्ये जी काय प्रायमरी ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अवेलेबल असेल त्याला मराठीमध्ये आपण विकास सेवा सोसायटी किंवा संस्था म्हणतो आपण. तर त्या संस्थेमध्ये जायचं, तिथून क्रॉप लोनचा फॉर्म घ्यायचा आणि तुमच्या पेरेंट्सचं वगैरे नाव तिथे लिहून तिथे ती असाइनमेंट राहील तुमची. तो फॉर्म फिलअप करायचा. जेवढी तुम्हाला इन्फॉर्मेशन भरता येईल तेवढी भरायची आणि त्याची PDF पुन्हा सेंड करायची. ओके. सो एक्सरसाइज नंबर 12 पण झालेला आहे. आफ्टर दॅट टू द स्टडी ऑफ डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक हे पण आपलं झालेलं होतं. ओके. DCC डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक. PACCS च्या वर कोण असतं तर DCC आणि त्याच्यावर त्याचा एरिया ऑफ ऑपरेशन, त्याचे फंक्शन, त्याची मेंबरशिप कशी राहते. मेंबरशिप म्हटलं की इलेक्शन आलं लक्षात ठेवा, वोटिंग आलं. आणि तुम्ही ऐकलं असेल कधी तुमच्या जिल्हा बँकेच्या निवडणुका असतील, सोसायटीच्या निवडणुका असतील. त्यानंतर ब्रांच बँकिंग, सोर्स ऑफ वर्किंग कॅपिटल, हे DCCचा सोर्स ऑफ वर्किंग कॅपिटल आहे हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये ग्रांट्स फ्रॉम गव्हर्नमेंट 5वा जो पॉइंट आहे, गव्हर्नमेंट कडून त्यांना ग्रांट मिळतं. ओके. आपण बरेच वेळा विचारतो एखादी संस्था ग्रँटेड आहे की नॉन ग्रँटेड आहे.
ग्रँटेड म्हणजे त्याचा पेमेंट असेल तो सरकारी विभागातून होत असतो. शिवाय तिथलं जे काही कॅपिटल आहे ते सरकारकडून मिळत असतं. सो ग्रँट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर एनी इन्स्टिट्यूट ऑर शेअर कॅपिटल, रिझर्व अँड अदर फंड्स. रिझर्व्ह फंड मध्ये बॅड डेबिट्स हा एक, बॅड अँड डाऊटफुल डेबिट्स हा जो हे आहे त्याच्याबद्दल मी तेव्हा पण सांगितलं असेल की बॅड डेबिट्स म्हणजे जे तुम्ही लोन क्लिअर करत नाही, काही लोक लोन बुडवतात, मग ते बॅड डेबिट्स झाले. ओके, तर ते बॅड डेबिट्स क्लिअर करायसाठी सुद्धा काही फंड बँका रिझर्व्ह करून ठेवतात. सो तो फंड. ओके, ऍग्रीकल्चर क्रेडिट्स, स्टॅबिलायझेशन फंड, डिपॉझिट्स, बॉरोविंग्स. आता हे सगळं डीसीसी बद्दल बॉरोविंग आहे, डीसीसी चे डिपॉझिट्स आहेत, समजतं. डीसीसी चे फंक्शन आहेत, डीसीसी चे मॅनेजमेंट आहे. दोन्हीमध्ये गडबड करायची नाही. PACCS च मॅनेजमेंट वेगळ्या पद्धतीने, म्हणजे वेगळे म्हणजे त्यांचे मेंबर वेगळे आहेत. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये त्यांचे नंबर ऑफ मेंबर्स वेगळे आहेत, त्यांचे नंबर ऑफ मेंबर्स वेगळे आहेत, त्यांचा वर्किंग एरिया ऑफ ऑपरेशन लिमिटेड आहे, याचा त्यांच्यापेक्षा मोठा आहे. तर कुणाचा कोणता आहे हे तुम्ही व्यवस्थित स्टडी करा. बऱ्यापैकी एक्सप्लेन आपलं हे करून झालेलं आहे. रेट ऑफ इंटरेस्ट मी मगाशीच सांगितलं की PACCS चा असेल किंवा DCC. आता इथे क्वेश्चन खूप छान बनतो. मला एक सांगा, PACCS चा रेट ऑफ इंटरेस्ट जास्त असेल DCC पेक्षा की कमी असेल? मेसेज करा. DCC बँक पेक्षा रेट ऑफ इंटरेस्ट PACCS चा जास्त असेल की कमी असेल? इथे तुम्हाला स्क्रीनवर DCC चा दिसतोय, PACCS चा तुम्हाला विचार करायचा आणि फक्त मला मेसेज करायचा आहे. फास्ट चार्ट करा. PACCS चा जास्त असेल की कमी असेल? येस, फास्ट. 74 पार्टिसिपंट्स आहेत. मी एक छोटासा प्रश्न विचारला, जास्त एखादा शेतकरी लोन काढतोय, त्याला सोसायटीचं व्याज जास्त बसेल की कमी बसेल कम्पेअर टू जिल्हा बँक? वैष्णवी. ओके, म्हणजे कमी कुणाचा असेल? कमी कुणाचं आणि जास्त कुणाचं असं क्लिअर करा मला. वैष्णवी, हर्षदा, सायली, क्लिअर करा. कमी कुणाचं आणि जास्त कुणाचं? याचा अर्थ लेक्चर मध्ये लक्ष नाही. ओके बाळांनो,
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सर्व बँकांची काय म्हणू शकतो आपण हेड बँक आहे. ओके. आता या बँकेकडून पैसे अपेक्स बँका घेतात. धरून चाला की रिझर्व्ह बँकेकडून 1,00,000 रुपये घेतले. ओके, किंवा 100 रुपये घेतले. आपण कमी फिगर धरू म्हणजे तुम्हाला समजायला सोपं. रिझर्व्ह बँकेकडून अपेक्स बँकेने 100 रुपये घेतले. ओके, की जे त्यांना 1 वर्षानं पुन्हा रिझर्व्ह बँकेला 100 रुपये देणं आहे. ओके, आता 1 वर्षभर ते 100 रुपये अपेक्स बँक वापरणार. त्यानंतर अपेक्स बँकेकडून 3 डीसीसी बँकांनी ते 100 रुपये घेतले. 30 रुपये घेतले. ओके, 10 रुपये त्यांनी रिझर्व्ह फंड म्हणून ठेवले कुणी अपेक्स बँकेने. आता 30 रुपये दिले कोल्हापूर जिल्ह्याच्या बँकेला, 30 रुपये दिले सातारा जिल्ह्याच्या बँकेला आणि 30 रुपये दिले सांगली जिल्ह्याच्या बँकेला. 90 रुपये वाटले. आता ते आले डीसीसी बँकेकडे. आता डीसीसी बँकेने काय केलं तर त्या 30 रुपये, समजा आता सातारा जिल्ह्याची डीसीसी बँक आहे, तर सातारा जिल्ह्याच्या डीसीसी बँकेने काय केलं तर पुन्हा खाली 3 PACCS आहेत, सोसायटी आहेत, त्या सोसायटीना 10 रुपये वाटले. ओके ओके, आता एका सोसायटीकडे किती रुपये आले? 10 रुपये आले. इथपर्यंत कळलं की 100 रुपये RBI ने दिले, त्याच्यातले पुन्हा 90 रुपये ज्या अपेक्स बँकेनं काय केलं 10 रुपये ठेवले आणि 90 रुपये खाली डीसीसी ला दिले. डीसीसी ने काय केले पुन्हा त्यांच्या खाली जे PACCS आहे त्यांच्यामध्ये 10 रुपये दिले आणि आता पैसे दिले. आता विषय काय आहे, आता रेट ऑफ इंटरेस्ट व्याज गोळा करायचं टायमिंग आहे 1 वर्षानंतर. आता तुम्ही लोक काय म्हणताय की PACCS च कमी असेल आणि डीसीसी च जास्त असेल. जर असं असेल तर डीसीसी ला काय होईल? प्रॉफिट होईल का लॉस होईल? PACCS ला प्रॉफिट होईल का लॉस होईल? मला सांगा. आता ह्याचं उत्तर कसं शोधायचं तर तुम्हाला उत्तर देतो. आता इथं एक विद्यार्थी कोण आहे तुमच्या? चला, ओमकार म्हणून विद्यार्थी आहे. एका सोसायटीने ओमकारला ते 10 रुपये दिले. आता ओमकार त्या 10 रुपयाच्या अगेन्स्ट व्याज किती देणार आहे? 2 रुपये व्याज देणार आहे, किंवा 2च रुपये देणार, 2 रुपये व्याज देणार. त्या 2 रुपये मधले PACCS काय करणार? स्वतःला 1 रुपया ठेवेल आणि 1 रुपया डीसीसी ला देईल ना. पुन्हा डीसीसी काय करेल? त्या रुपये मधले 50 पैसे स्वतःला ठेवेल, अपेक्स बँकेला 50 पैसे देईल. अपेक्स बँक त्या 50 पैशामधले 25 पैसे स्वतःला ठेवील आणि 25 पैसे फक्त RBI ला देईल. म्हणजे जे कोणी ओमकार नावाचा शेतकरी आहे त्याने दिलेल्या 2 रुपये व्याजामधले 1 रुपये व्याज हे खाली सोसायटीकडे राहील, 50 पैसे राहील डीसीसी कडे, 25 पैसे राहील अपेक्स बँकेकडे आणि 25 पैसे राहील RBI. आलं लक्षात? मग आता ज्यावेळी RBIचा व्याजदर जास्त राहील की अपेक्सचा जास्त राहील का डीसीसीचा जास्त राहील का PACCS चा जास्त राहील? आता क्लिअर करा मला. चला रिपीट करा मेसेज. वैष्णवी, ओमकार, सायली, कोणाचा जास्त राहील आणि कोणाचा कमी राहील? येस, फास्ट मेसेज. करेक्ट, सोसायटीचा जास्त राहिला पाहिजे. कोण आहे? 017. हा कोण आहे रे? 75 मिसबा. अरे जर सोसायटीचा कमी राहिला तर ते डीसीसी ला कसे देतील व्याज?
करेक्ट. आरबीआयचा सगळ्यात कमी आणि सोसायटीचा सगळ्यात जास्त. बरोबर. सोसायटीचाच जास्त राहील आणि आरबीआयचा कमी राहील. बरोबर. येस. आरबीआय समजा 5% व्याजाने पैसे देते, तर अपेक्स बँक 7% व्याजाने देईल, डीसीसी 9% देईल आणि पीएडब्ल्यूसीएस 11% देईल. प्रत्येक जण 2-2% स्वतःला ठेवेल ना. असं बनत तर आपल्याकडे लोन 11-12% पर्यंत जातो. आता समजा आता करंट रेट मार्केटचा आफ्टर कोरोना थोडस म्हणजे कमी जास्त झालं. आता मार्केटचा व्याजदर 10% आहे. तर आता आपण असं धरून चालू की आपण जर सोसायटी 10% उचलली असेल तर त्याच्यातले डीसीसी ला किती जातील? 8% जातील, 2% राहतील सोसायटीला. तिथून पुढे डीसीसी ला वर अपेक्सला द्यावे लागतील, ते देतील 6%, 2% राहतील डीसीसी कडे. 6% पैकी 2% अपेक्स स्वतःला ठेवून घेईल, आरबीआय कडे देईल 4%. मग बघा, ज्यावेळी आरबीआयचा रेट ऑफ इंटरेस्ट ठरतो तो अगदी पॉइंट मध्ये ठरतो, म्हणजे 4.30 ओके किंवा 4.03 एवढा जरी डिफरन्स पडला तर त्या 0.3चा 0.03चा खाली पीएडब्ल्यूसीएस वर आणि फार्मरच्या हातात येईल तोपर्यंत किती मोठा इफेक्ट होत जातो. कारण त्यांचा पॉइंट मध्ये जरी फरक पडला तरी खाली इकडे जसं 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 लोन येत जाईल, जसं जसं अमाऊंट येत जाईल तसं 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 खाली व्याजदर वाढत जातो. म्हणून आरबीआयचा जर तुम्ही रेट ऑफ इंटरेस्ट काढला तर अगदी पॉइंट मध्ये आणि खूप कमी असतोय, 2 ते 3%. आपल्याला वाटतं एवढा कमी आहे, वार्षिक एवढा कमी आहे, मग आम्हाला काय एवढं महाग. अगदी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की आरबीआय तर खूप कमी किमतीत लोन देते आणि मग आम्हालाच का 10-12% मिळतो. तर आरबीआय हे बँकांना लोन देते, बँका त्यांच्या छोट्या बँकांना देतात आणि छोट्या बँकेकडून आपल्याला. आणि मग या मधले जे मीडिएटर्स आहेत हे सगळे बँक्स, त्यांचे प्रॉफिट झाले पाहिजे, तिथं वर्किंग करणाऱ्या लोकांचे पगार निघले पाहिजे, त्यांचं मॅनेजमेंट झालं पाहिजे. बरोबर ना. म्हणून ते पर्सेंटेज जो तो ठेवून घेतो. समजतं. तर आता हा मुद्दा कन्फर्म झाला की आरबीआयचं कमी राहील, सोसायटीचं जास्त राहील. ओके, ठीक आहे. तुम्ही खूप वेळ घालवताय, थोडं ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही समोर नाहीये, त्यामुळे खूप वेळ जातोय याच्यामध्ये एक्सप्लेन करायला. ठीक आहे. सिक्युरिटी, आता इथे एक असाइनमेंट आहे. विजिट टू द नियरेस्ट सेंट्रल बँक अँड स्टडी द प्रोसिजर ऑफ ऍडव्हान्सिंग द लोन by filling up the loan application form and give the present DCC. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही आम्हाला एकदा पीएडब्ल्यूसीएस चं लोन प्रपोजल करायला होताय, त्याचा फॉर्म भरायला होता, एकदा डीसीसीचा भरायला लावता, एकदा आम्हाला काय एखाद्या प्रोजेक्ट साठी करायला होता, जसं मी काल तुम्हाला ड्रीप इरिगेशन साठी करायला. जसं तर बाळांनो आपल्याला हा फायनान्सच सब्जेक्ट आहे, समजतंय का. आणि आपल्याला हेच चेक करायचं आहे की कोणत्या बँकेपासून शेतकऱ्याला किती टक्के व्याजदर मिळतं, कोणत्या स्कीम मिळतात, या सगळ्या बँकांचं काम कसं चालतं. आणि या कोऑपरेटिव्ह बँका, आता आपण कोऑपरेटिव्ह बँकांचा स्टडी करतो, म्हणजे सहकारी क्षेत्रातील बँकांचा स्टडी करतो. अजून आपण नॅशनलाइज बँकांकडे गेलोय का? नाही. मग कोऑपरेटिव्ह आणि नॅशनलाइज मध्ये काय डिफरन्स आहे? अगोदर कोणत्या बँका होत्या? अगोदर कोऑपरेटिव्ह होत्या. त्याच्या अगोदर कोण होतं? मग त्याच्या अगोदर सावकार होता आणि त्याच्या अगोदर राज्य मंडळी होती. समजतंय. राज्य मंडळी गेली, सावकारशाही आली, सावकारशाही गेली, मग कोऑपरेटिव्ह सेक्टर आलं आणि कोऑपरेटिव्हला आता कॉम्पिटिशन नॅशनलाइज बँका देतात. मग आता ह्याच्यात फरक काय पडला? तर राजा ज्यावेळी लोन देत होता त्यावेळी त्याने 5 रुपये दिले की त्याला 5 रुपयाला 5 रुपये रिटर्न द्यायला लागायचे. आपण 100 रुपयाच्या, म्हणजे जर त्याने 100 रुपये लोन दिलं
तर 100 रुपयाला शेतकऱ्याला 100 + 100 व्याज 100 द्यायला लागायचं, म्हणजे किती झालं, 200 रुपये रिटर्न द्यायला लागायचं. त्यानंतर राजे मंडळी गेली, सावकारशाही आली. त्यावेळी काय झालं, तर 100 रुपये दिले तर 100 रुपये अधिक 50 रुपये व्याज द्यायला लागलं. मी अंदाजे आणि ढोबळ सांगतोय, तुम्हाला समजावून म्हणून उदाहरण. मग असं धरून चाला की तुमचे पंजोबा वगैरे जे असतील त्यांनी जर लोन कधी घेतलं असेल तर ते 100 रुपये लोन घेतलं असेल आणि त्याचं व्याज त्यांनी 50 रुपये भरलं असेल एका वर्षाचं. ओके. त्याच्यानंतर सावकार लोक गेले, कोण आलं, कोऑपरेटिव्ह बँक आले. त्यांनी काय केलं, तर 100 रुपयाचं लोन दिलं आणि 20% व्याज घेतलं, म्हणजे 100 रुपयाला 20 रुपये द्यावे लागले. बघा, राजाच्या काळात किती द्यायला लागत होते, 100 रुपयाला 100 रुपये. सावकाराच्या काळात 100 रुपयाला 50 रुपये. कोऑपरेटिव्हच्या बाबतीत 100 रुपयाला 20 रुपये. आणि आता नॅशनलाइज बँका काय करतायत, 100 रुपयाला फक्त 10 रुपये. म्हणजे 100 रुपये तुम्ही वर्षभर वापरा आणि आम्हाला फक्त 10 रुपये द्या, म्हणजे 100 अधिक 10. मग आता मला सांगा, तुमच्या आजोबांनी जे लोन फेडलं असेल त्याच्यापेक्षा सोपं तुमच्या वडिलांना असेल ना, कारण आजोबांनी 100 रुपयासाठी 50 रुपये दिले असतील आणि वडिलांनी 100 रुपयासाठी 20 रुपये दिले असतील रिफंड. मग वडिलांना लोन फेडणं सोपं गेलं आणि त्याच्यापेक्षा सोपं आता तुम्हाला जाणार आहे. आणि तरीही तुम्ही लोक अजून इंटरव्ह्यूचीच तयारी करताय, नोकरीला जायचीच तयारी करताय. ज्या आजोबांनी 100 रुपये किंवा पंजोबांनी 100 रुपये उधार घेऊन किंवा राजाकडून घेऊन शेती केली आणि शेतीतून 1000 रुपये प्रॉफिट काढला आणि राजाला 100चे 100 दिले आणि प्लस व्याज 100 दिले, म्हणजे तुमच्या पंजोबांनी किती कष्ट केलं असेल. तेच तुमच्या आजोबांनी काय केलं, त्यांनी पण कष्ट केलं, 100 रुपये घेतले सावकाराकडून, त्या 100 रुपयाचं पुन्हा 500 रुपये बिझनेस म्हणजे वाढवले, त्याचं प्रोडक्शन केलं, शेतीमधून 500 रुपये कमवले. त्या कमवलेल्या 500 मधून 100 रुपये अधिक 50 रुपये दिले सावकाराला, बरोबर. आता त्याच्याही पेक्षा वडिलांना सोपं गेलं, त्यांनी 100 रुपये घेतले, त्यांनी पण कदाचित 500 किंवा 1000 रुपये त्याच्यातून कमवले आणि दिले किती, फक्त 120 रुपये दिले सहकारी बँकांना. आणि आता नॅशनलाइज बँकांना तर त्याच्याही पेक्षा कमी. म्हणजे आता समजा तुम्ही 100 रुपये बँकेतून घेतले, वर्षभर वापरले, तुम्ही त्या 100 रुपये वापरून त्याचे 1000 रुपये केले, तर तुम्हाला द्यायचे किती आहेत, फक्त 110. म्हणजे तुम्हाला किती सोपं 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 झालंय. आणि तरीही तुम्ही लोक अजूनही बिझनेस करायचा, ऍग्री बिझनेस करायचा विचार करत नाही. तुम्ही लोक काय करताय, अजूनही नोकरी करायचाच विचार करताय. मग तुमच्यापेक्षा तुमचे वडील किती धाडसी, त्याच्यापेक्षा तुमचे आजोबा किती धाडसी आणि त्याच्यापेक्षा तुमचे पंजोबा किती धाडसी, बरोबर ना. आणि किती कष्टाळू, म्हणजे तुम्ही इतके आळशी, तुमचे आई वडील थोडेफार कष्टाळू, त्याच्यापेक्षा आजोबा जास्त कष्टाळू, त्याच्यापेक्षा पंजोबा खूपच कष्टाळू. समजते ना डिफरन्स. ओके, तर या असाइनमेंट कंप्लीट करा. ओके, तर डीसीसी सुद्धा आपलं क्लिअर झालेलं होतं. आफ्टर दॅट अपेक्स बँक सुद्धा आपण वाचलेलं होतं. फक्त मला वाटतं ह्याच्यामधला एक पॉईंट कोणता तरी राहिला होता टीच करायला. तर डीसीसीच्या वर अपेक्स बँक असणार आहे, की जिला आपण काय म्हणतो, राज्य बँक म्हणतो. ओके, बघा आता इथं अपेक्स बँक मध्ये आरबीआयचा उल्लेख आला, कारण अपेक्स बँकेचा संबंध आरबीआयशी येतो. ओके, त्यांचा एरिया ऑफ ऑपरेशन नक्कीच जास्त असेल. PACS सोसायटीचा तुमच्या गावापुरता असेल, डिस्ट्रिक्ट बँकेचा तुमच्या जिल्ह्यापुरता असेल, अपेक्स बँकेचा पूर्ण राज्यापुरता. आता इथं आलंय बघा एरिया ऑफ ऑपरेशन,
त्याच्यामध्ये लिहिले बघा, एरिया ऑफ ऑपरेशन महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, आंध्र प्रदेश. म्हणजे अपेक्स बँक ही त्या राज्यापुरती असते, पूर्ण राज्य हा तिचा एरिया असतो. ऑब्विसली आता मॅनेजमेंट बदलेल, मेंबर ऑफ काय डायरेक्टर्स बदलतील किंवा नंबर ऑफ डायरेक्टर्स बदलतील. सजेशन इम्प्रुव्हमेंट्स असतील. झालं अपेक्स बँक. आता इथं एक दुसरं आलं, स्टडी ऑफ रिजनल रुरल बँक, RRB. आता रिजनल रुरल बँक आणि कोऑपरेटिव्ह बँक याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, तर बघा त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या बँका कोणकोणत्या आहेत. पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट बँक, SBI, युको, युनायटेड बँक ऑफ इंडिया, या आल्या सगळ्या RRB. Write about RRB in your area on following points. त्यांचे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन हे आता तुम्ही लिहून काढायचे. समजतंय? Write about RRB in your area on following points. त्यांचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, त्यांचे फंक्शन्स काय आहेत, एरिया ऑफ ऑपरेशन्स काय आहेत, कॅपिटल स्ट्रक्चर कसं आहे, प्रोग्रेस ऑफ RRB, सजेशन फॉर इम्प्रुव्हमेंट. ओके. आणि याच्यानंतर सगळ्यात महत्वाची, आतापर्यंत ज्या सर्व बँका होत्या त्या कोऑपरेटिव्ह होत्या, काही कमर्शियल होत्या. आता ओनली फॉर ऍग्रिकल्चर साठी असणारी जी बँक आहे, नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट, दॅट इज नाबार्ड. ओके. एक्सरसाइज नंबर 16. नाबार्ड विषयी आता भरपूर शिकून झालेला आहे, तरीही तुम्हाला जर शिकायचं असेल तर त्याचं मॅनेजमेंट पहा. सेम बँक म्हटलं की त्याचं मॅनेजमेंट आलं, त्याचं फंक्शन आलं, त्याला कोण पैसे देतं, ते कोणाला पैसे देतात, समजतंय, त्याच्या स्कीम काय असतात, पर्पज ऑफ रिफायनान्स, ऍग्रिकल्चरल पर्पज, मायनर इरिगेशन, लँड डेव्हलपमेंट. आता इथं फक्त एक प्लस पॉइंट आहे पाहण्यासारखा, की मायनर इरिगेशन साठी लोन दिलं जातं. पुन्हा लँड डेव्हलपमेंट म्हणजे काय, काही जणांना सरफेस लेवल करावा लागतो, फील्ड चॅनेल्स, अदर लँड डेव्हलपमेंट वर्क्स जे आहेत ते करावे लागतात. ओके. सो ते झालं लँड डेव्हलपमेंट. लँड रिक्लेमेशन अँड सॉइल कॉन्झर्वेशन याच्यामध्ये काय येतं, ड्राय लँड फार्मिंग, सॉइल कॉन्झर्वेशन या गोष्टी येतात. फार्म मेकनायझेशन याच्यामध्ये काय येईल, तर काही मशिनरीज दिल्या जातील, लाईक ट्रॅक्टर्स, JCB, अदर किंवा रोटावेटर्स एक्सेट्रा, पॉवर टिलर्स, एक ट्रेलर्स. प्लांटेशन, पोल्ट्री, बघा प्लांटेशन अँड हॉर्टिकल्चर. मग त्याच्यामध्ये काय दिलं जाईल प्लांटेशन मध्ये, तर जे काही तुम्हाला त्याचे आता कॅश्यू असेल किंवा कॉफी असेल, रबर असेल, ओके, त्याच्या प्लांटेशन साठी किंवा त्याच्या प्रोसेसिंग साठी सुद्धा तुम्हाला कर्ज मिळू शकतं. कारण बघा तिथे दिलेलं आहे, कॅश्यू नट, वॉलनट, स्पायसेस, त्याच्या प्रोसेसिंग साठी सुद्धा तुम्हाला लोन मिळू शकतं. पोल्ट्रीमध्ये एक प्रोडक्शन, लेअर फार्मिंग, ब्रॉयलर्स, हॅचरी. मी बऱ्याच जणांना असं सजेस्ट करेन की आता जर तुम्हाला पोल्ट्री टाकायची असेल तर तुम्ही टेक्निकल पर्सन आहात, तुम्ही हॅचरीज टाकण्यामध्ये इंटरेस्ट घ्या, कारण आता पोल्ट्रीज भरपूर झाल्या. मस्त
मस्त मेसेज टाकलेला आहे बरं का कोणीतरी, काय की आरबीआय डायरेक्ट पर्सनला लोन देऊ शकते का? छान प्रश्न पडला पाहिजे, खरं तर काय हरकत नाही खरं तर. ह्याचं एक सुंदर असं मी तुम्हाला उदाहरण देतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चे जे कुलगुरू आहेत ते तुम्हाला डायरेक्ट लेक्चर देऊ नाहीत का? येस, उत्तर मिळालं. व्हिडिओ ऑन करा रे सगळ्यांनी जरा. प्रश्न छान आहे, मला काय त्या विद्यार्थ्याला डिमोटिवेट करायचं नाहीये. येस, प्रश्न पडला पाहिजे. आवडलं मला त्याने प्रश्न विचारला, हा प्रश्न पडलाच पाहिजे. पण मला थोडक्यात उत्तर द्यायचं होतं म्हणून मी तुम्हाला थोडक्यात उत्तर दिलं. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर राजमाची मध्ये तुम्ही शिकताय. तुम्हाला MM पाटील सर लेक्चर घेतो. तर तुम्हाला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे जे कोणी डीन असतील ते लेक्चर घेऊ शकणार नाहीत का? अरे बाळांनो, तेच लेक्चर घेत आहेत. त्यांच्या वतीनंच MM पाटील सर एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्हाला शिकवतात. समजतंय का? कारण मी अपॉइंटमेंट पुन्हा म्हणजे माझी अपॉइंटमेंट कोणी केलंय? प्रिन्सिपलनी केले. प्रिन्सिपलला अपॉइंट कोणी केलंय? संस्थेने. संस्थेला लायसन किंवा ज्याला अफिलेशन कोणी दिलंय? युनिव्हर्सिटीने. म्हणजेच इनडायरेक्टली तुमचं जे आता लेक्चर सुरू आहे ते कुणाच्या अंडर चालू आहे? कुलगुरूंच्याच अंडर चालू आहे ना. मी त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणूनच तुमच्या समोर काम करतोय ना. का तुम्हाला स्पेशल कुलगुरूंकडूनच लेक्चर घ्यायचं आहे? तर त्याचे काही नॉर्म्स आहेत, त्या नॉर्म्स नुसार तुम्हाला त्याची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेसच तर समजून घेतली ना आपण. की आरबीआय डायरेक्ट पर्सनला देत नाही, आरबीआय अपेक्स बँकेला देतो, अपेक्स बँक DCC ला देतो, DCC प्रायमरीला देतो आणि मग तुम्हाला मिळतं. समजतं? हा, आता आरबीआय तुम्हाला सुद्धा लोन देईल, फक्त त्या लोनसाठी कमीत कमी 1000, 2000, 10,000 कोटी रुपयाचं तरी लोन तुम्ही घेतलं पाहिजे. 1000, 2000 किंवा 10,000 कोट्यावधी रुपयाचं कर्ज तुम्ही घेतलं पाहिजे. ज्या कोणी प्रश्न विचारलाय त्याला मी विचारतो, तू किती रुपयाचं लोन अपेक्षित करतो? आरबीआय कडून कमीत कमी 10,000 कोटी रुपयाचं घ्यावं लागतं की जी कपॅसिटी अपेक्स बँकेची असते. तुझी कितीची कपॅसिटी आहे? मुद्दा समजला? चला, त्याला आपल्याला डिमोटिवेट करायचं नव्हतं. तो ठीक आहे, त्याला क्वेश्चन पडला असेल, कदाचित त्याला व्याज वाचवायचं असेल, आजोबांपेक्षा पंजोबांपेक्षा त्याला अजून स्वस्त कर्ज पाहिजे असेल. त्यामुळे कदाचित त्याने तो क्वेश्चन विचारला असेल. व्हेरी गुड. कोण आहे 100 नंबर? काय नाव तुझं? हरकत नाही, तुझा क्वेश्चन छान होता आणि कदाचित तो विचारायचं तू धाडस केलं. बाकीच्यांच्या पण मनात तो आला असेल, पण विचारायचं धाडस नाही कोणी. सो इट्स ओके, नो प्रॉब्लेम. बर, मी थोडस तुम्हाला सर्व बँकांचं इथं का दाखवतोय, तर आपलं शिकवून काय काय झालंय हे तुम्हाला समजावं. ओके. आणि मी पोल्ट्रीच्या बाबतीत सजेस्ट करेन की आता बऱ्याच जणांच्या ब्रॉयलर पोल्ट्री झालेल्या आहेत. काही जणांनी एग प्रोडक्शन केलेलं आहे, लेअर फार्मिंग आहे. काही जण त्याच्यामध्ये ऍडव्हान्स मध्ये जाऊन किंवा अदर ट्रॅक मध्ये जाऊन काही जणांनी कडकनाथ, देसी अशा कोंबड्यांचे सुद्धा प्रोजेक्ट किंवा पोल्ट्रीज केले. बट हॅचरीजचा विचार कोणीच केला नाहीये. ओके. हॅचरीज खूप कमी प्रमाणात आहेत आणि थोडक्यात आहेत. वेंकीज किंवा सुगुना वगैरे यांच्या थोडे आहेत, लिमिटेड ब्रँड्स आहेत. तर एखादा ब्रँड तुम्ही सुरू करावा. चला, अजून एक चार्ट कोणाचा आहे बघूया. सर, मग इतकं लोन कोण घेत असेल? अरे तुम्ही, आम्हीच घेतोय ना. माधुरी सलगरे. अरे अपेक्स बँक म्हणजे पूर्ण राज्य आरबीआय कडून लोन घेतं. ओके. मग पूर्ण राज्यातलं मिळून पुन्हा खाली
जिल्ह्याकडे येतं, मग जिल्ह्यातलं मिळून पुन्हा डिस्ट्रीब्यूट होतं सर्व सोसायटींकडे, आणि मग सोसायटी मधून गावामध्ये, आणि गावामधून तुमच्या घरातील एखादी व्यक्ती. बाळांनो, खूप कच्चे आहात, तुमचं व्यवहार ज्ञान खूप कमी वाटतंय. कारण क्वेश्चन विचारा, ऑब्व्हियसली तुमच्या क्वेश्चनला आन्सरिंग करण्यासाठीच मी आहे, बट क्वेश्चन असे विचारा की तुम्ही डिग्रीला आहात असं वाटावं. तुम्ही पहिलीला, दुसरीला आहात किंवा चौथी, पाचवीला आहात असं वाटू नये रे बाळा. विचारा तुम्ही, मी प्रत्येकाला आन्सर देईन. एव्हाना मी त्यासाठीच इथं आहे, आणि मी समजतो पण की तुमच्या प्रत्येकाला आन्सर देणं माझं काम आहे. पण प्लीज आन्सर, किंवा असे काही क्वेश्चन्स असतील तर सरळ ते लिहून काढा, पर्सनली कॉल करा किंवा मेसेज करा. इथे तुम्हालाच कुठेतरी तुमचं नॉलेज कमी असल्यासारखं इतर मित्रांना तुम्ही दाखवताय. त्यामुळे हायर किंवा हायर म्हणण्यापेक्षा थोडंसं तुमचं व्यवहार ज्ञान वाढवा. ओके, काही गोष्टी थोड्याशा आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून पण शिका. सगळ्याच गोष्टी पुस्तकामध्ये नाहीत मिळत बाळा. शीप गोट अँड रेअरिंग, शीप गोट आणि रेअरिंग हे शीप गोट रेअरिंग हा एक चांगला ऑप्शन असू शकतो. कारण मी पाहतोय की लोकसंख्या वाढते, आणि जेवढी लोकसंख्या वाढते त्याच्यामध्ये शाकाहाऱ्यांचं प्रमाण कमी आणि मांसाहाऱ्यांचं प्रमाण जास्त वाढतं. मी पाहतोय की बरेच वेळा आमच्या म्हणजे काय कालावधी म्हणणं खूप रॉंग राहील, पण पाठीमागचे 10, 15 किंवा 20 शतकापूर्वी जर बघितलं तर घरामध्ये वारकरी लोक जास्त होते, एव्हाना उपवास करणारी लोक जास्त होती. त्यामुळं मटन असेल, एग्ज असतील, चिकन असेल, त्याची डिमांड कमी होती त्या तुलनेत. आणि आता मी पाहतोय त्याची एवढी झालेत शॉप, आणि त्यावेळी लोक 15 दिवसातून, महिन्यातून एखाद्या वेळी चेंज म्हणून खायचे, आता चेंज म्हणून शाकाहारी खातात, अशी सुद्धा काही लोक आहेत. सो आफ्टर दॅट पिगरी, येस, आता मटन पेक्षा आता काही लोकांना आता पिगरी आवडायला लागली. ब्रीडिंग अँड फॅटेनिंग, आय डोंट नो या शब्दाबद्दल, पण तुम्ही ASDS च्या सरांना विचारू शकता. आफ्टर दॅट डेअरी डेव्हलपमेंट आहे, फिशरीज आहे, स्टोरेज आहे. हा, स्टोरेज एक मोस्ट म्हणजे आता सध्या करंट मध्ये जो कोणी कोल्ड स्टोरेज बनवेल त्याच्यासाठी FCI कडून पण लोन मिळतं, प्लस सबसिडी मिळते. कोल्ड स्टोरेज युनिट्स जो कोणी डेव्हलप करेल, आणि फायदा राहतो, एकदाच इन्व्हेस्ट करायचं, पुन्हा ऑटोमॅटिकली आपल्याला भाडंच घेत बसायचं. मार्केट यार्ड, सेरिकल्चर, बघा किती गोष्टी आहेत. एवढ्या गोष्टीला तुम्हाला नाबार्ड सपोर्ट करते. फॉरेस्ट्री आहे, सेरिकल्चर आहे. आता आपल्या कॉलेजमध्ये सेरिकल्चरचा एक मॉडेल सुरू आहे. ओके, तुम्ही पण लास्ट इयरला याल तेव्हा त्या मॉड्यूलमध्ये काम करा. गोबर गॅस प्लांट्स, ऍक्च्युअली तिथं प्लांट्स पडलेलं आहे ते, तर इंडिव्हिज्युअल कम्युनिटीमध्ये तुम्ही गोबर गॅस डेव्हलप करू शकता. कारण LPG गॅस आता एवढा महाग होत चाललाय की शेवटी गोबर गॅस हा सुद्धा एक काय म्हणू शकतो त्याला आपण, महत्वाचा होऊन जाईल इन फ्युचर. आफ्टर दॅट क्रॉप लोन्स आहेत. नाबार्डचं हेड ऑफिस मुंबईमध्ये आहे. RBI मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलं जातं आपलं इंडियाचं, पण आर्थिक राजधानी मुंबईला म्हटलं जातं कारण ज्या सगळ्या मोठ्या बँक आहेत त्या सर्व मुंबईमध्ये. RBIचं सुद्धा हेडक्वार्टर्स मुंबईमध्येच आहे, नाबार्डचं हेडक्वार्टर मुंबईमध्येच आहे, RRBचे सुद्धा बरेचसेच हेड ऑफिस मुंबईमध्ये आहेत. नॅशनलाइज बँकांचे सुद्धा बऱ्याचशाच हेड ऑफिस मुंबई टू पुणेच आहेत. ओके, इथे आता असाइनमेंट काय आहे, राईट अबाउट रिफायनान्स फॅसिलिटी मेड अवेलेबल बाय नाबार्ड फॉर लास्ट 10 इयर्स. पाठीमागच्या 10 वर्षामध्ये. आता ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नेटवर मिळेल. ओके, पाठीमागच्या 10 वर्षामध्ये नाबार्डने काय काय फॅसिलिटी, ओके, रिफायनान्सच्या, मग सबसिडीज योजना काय आहेत त्याच्यामध्ये बघा, अनुदान काय काय दिलं हे सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. रिफायनान्स फॅसिलिटीमध्ये पर्सेंटेज कमी केलं असेल,
क्रॉप लोन इकडं तुम्ही जर सोसायटी मधून काढायला गेला तर त्याच्यामध्ये नाबार्ड काय करतं तर डायरेक्ट सबसिडी त्या तुमच्या लोन मध्ये देतं. तर या काही गोष्टी तिथे केल्या असतील नाबार्डने, तर ह्याच्यावर एक असाइनमेंट तुम्ही बनवा. आणि सगळ्यात महत्वाचं इकॉनॉमिक्सच्या असाइनमेंट बनवू शकता तुम्ही घरी बसल्या. ओके. एक्सरसाइज नंबर 17, सेल्फ हेल्प ग्रुप इन इंडिया अँड महाराष्ट्र. ओके. आता हा टॉपिक तेवढा ऍड केलेला आहे. एक्सरसाइज नंबर 17 हा ऍड झालेला आहे. ओके, की जो तुमच्या अगोदरच्या स्टुडंटना किंवा अगोदरच्या बॅचना नव्हता. ओके. सेल्फ हेल्प ग्रुप इन टॉपिक सुरू करण्या अगोदर थोडस मी टाइम पाहतो कारण 12:46 झाले. आणि मला असं वाटतंय की सेल्फ हेल्प ग्रुप आणि इन्शुरन्स बद्दल हे दोन्ही टॉपिक एका दिवशी घेऊया आणि काय करूया थोडासा जास्त टाइम असताना घेऊया कारण आता 1 वाजायला आलेला आहे. इथून पुढचे हे सर्व न्यू अपडेट्स आहेत सिलेबस मध्ये. हे पुढचे तिन्ही एक्सरसाइज न्यू अपडेट आणि हे चांगल्या पद्धतीने शिकणं गरजेचं आहे. फार्मर्स सर्व्हिस सोसायटी सुद्धा तो SHG प्रमाणेच एक सुरू केलेला भाग आहे. कारण असं काही जणांच्या लक्षात आलं की PACCS मध्ये सुद्धा काही राजकारण होतंय आणि ठराविक लोकांना लोन दिलं जात नाही. तर म्हणून सुद्धा SHG किंवा हे जे फार्मर्स ग्रुप आहे हे जे बघा अजून आपल्याला किती शिकायचं बाकी राहिलेलं आहे. पुढच्या महिन्यात आपलं सेमिस्टर आहे ते आपण आता उद्याच्या लेक्चर पासून स्टार्ट करणार आहोत किंवा पुढच्या नेक्स्ट वीक मध्ये स्टार्ट करू आपण. 21 बिफोर दॅट एक्सरसाइज पर्यंत एक्सरसाइज 16 पर्यंत आपलं शिकून झालेलं आहे. बरोबर. 17 ते 21 आपण आता नेक्स्ट वीक मध्ये स्टार्ट करणार आहोत. बाळांनो बऱ्यापैकी सिलेबस आपला कव्हर होतोय. 21 पैकी 5 एक्सरसाइज फक्त आपले राहतात. ओके. बाकी आपण जवळजवळ हे कम्प्लीट करत आणलेलं आहे. आता हे असेसमेंटचे जे आहेत ते पण आपले शिकून झालेले होते. पहिले 3 असेसमेंट वरच आहेत. ओके. ह्याचे फॉर्म्युले पाठ करा. याची सुद्धा असाइनमेंट वगैरे झालेली आहे आपली. ओके. एक्सरसाइज नंबर 2 हा असेसमेंटचाच आहे फक्त तो कॅश क्रॉप साठी. ओके. पुन्हा असेसमेंटचाच आहे एक्सरसाइज 3 तो फक्त हॉर्टिकल्चर क्रॉप साठी आहे. म्हणजे ते पण तिन्ही एक्सरसाइज आपले झालेले होते. आता याच्यामध्ये फक्त मला वाटतंय याच्या मधले 2 एक्सरसाइज राहिलेत. येस. वायबिलिटी एक्सरसाइज 4 आणि 5च राहिलेला आहे. ठीक आहे, तो पण आपण कव्हर करू. त्याच्यात जरा जास्त फॉर्म्युला आहेत म्हणून आपण तो पाठीमागे ठेवलेला होता. बाकी बॅलन्स शीट वगैरे सुद्धा आपण घेतलेली आहे. त्याचे टेस्ट रेशो वगैरे झालेले आहेत आपले. बाळांनो बऱ्यापैकी 60 to 70% ब्रेक इव्हन अनालिसिस सुद्धा झालेला आहे. बीईपी कसा काढायचा हे शिकवलेलं आहे. कॅश फ्लोज वगैरे झालेले आहेत. कॅश इन फ्लोज, कॅश आउट फ्लोज झालेले आहेत. त्याचे लिनियर अप्रोच झाले आहेत. फॉर्म्युलेशन ऑफ क्रॉप प्रपोजल ते सुद्धा आपण झालेलं आहे. ओके. बाळांनो बऱ्यापैकी 60 ते 70% सिलेबस कंप्लीट झालेला आहे. लोन प्रपोजल फॉर हॉर्टिकल्चरल कमोडिटीज, लोन प्रपोजल ऑफ इरिगेशन,
लोन प्रपोजल ऑफ रिपेमेंट कॅपॅसिटी. ओके, ठीक आहे. फक्त एक चौथा एक्झरसाइज राहिलेला आहे, तो चौथा आणि त्याच्यातलाच एक सब टॉपिक आपण नंतर कव्हर करू. म्हणजे एकंदरीत 21 पैकी आपले फक्त 5 ते 6 एक्झरसाइज राहिलेले आहेत. ओके, बाकी जवळजवळ आपले 15 ते 16 एक्झरसाइज कम्प्लीट झालेले आहेत. इकॉनॉमिक्सच्या बाबतीत तयारीला लागा. तुमचे फॉर्म्युले सगळे लिहून काढा, त्या फॉर्म्युलांना पाठांतर करा.